श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या घरात रोज देवाला खडीसाखर अर्पण केली जाते का? किंवा साधा नैवेद्य तुम्ही रोज देवाला अर्पण करता का? जर हो तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण ऐका, आणि जर नाही तर आजपासून सुरू करा. कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून जे सांगणार आहे, तुम्हाला जे ऐकायला मिळणार आहे, ते ऐकून तुमचं आयुष्य बदलू शकतं. कारण अनेक लोकांना वाटतं की देवाला नैवेद्य ठेवणं म्हणजे फक्त एक परंपरा आहे. पण खरं काय आहे माहिती? हा फक्त नैवेद्य नसतो, ही एक ऊर्जा असते. आणि ती ऊर्जा तुमच्या घरात चमत्कार घडवू शकते. जेव्हा तुम्ही देवाला खडीसाखर अर्पण करता, तेव्हा तुम्ही फक्त साखर देत नाही, तर तुम्ही तुमच्या मनातील गोडवा, तुमचा भाव, तुमची श्रद्धा तुम्ही देवाला अर्पण करता. खडीसाखर म्हणजे गोडवा. आणि ज्या घरात देवाला गोडवा अर्पण केला जातो, त्या घरामध्ये कटुता टिकत नाही. हो, अगदी बरोबर आहे. ज्या घरात रोज देवाला नैवेद्य अर्पण केला जातो, त्या घरामध्ये भांडणं कमी होतात, मन शांत होतं, आणि घरामध्ये एक अदृश्य सकारात्मक ऊर्जा तयार होते. देवाचा आशीर्वाद आपल्यावर असतो. तुम्ही कधी अनुभव घेतलाय का? काही घरात गेल्यावर खूप शांत वाटतं, मन प्रसन्न होतं. घरात प्रवेश करताच काही लोकांच्या घरात खूप शांत वाटतं, मन प्रसन्न वाटतं. कारण त्या घरामध्ये देवाची नियमित पूजा होते. देवाला नैवेद्य ठेवला जातो रोज, आणि देवाची कृपा सतत वाहत असते. तुम्ही कधी मनापासून स्वामींना नैवेद्य अर्पण केलाय का? फक्त साखर, फळं किंवा साधं अन्न ठेवणं नाहीये, तर पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भावनेने जर नैवेद्य अर्पण केला असेल, तर तुम्हाला एक गोष्ट नक्की जाणवली असेल की जीवनात काहीतरी बदलायला लागलं आहे. लहानपणापासून आपण पाहत आलो आहे की आई देवापुढे रोज नैवेद्य ठेवते. तेव्हा आपल्याला वाटतं की ही एक फक्त सवय आहे, ही एक परंपरा आहे. पण खरं काय माहिती? तो एक संवाद असतो आपला आणि आपल्या स्वामींचा. आपल्या स्वामींचा आपल्यामध्ये संवाद असतो. सगळ्यात पहिला बदल काय होतो माहिती? मन शांत होतो. आजच्या काळात सगळ्यात मोठी समस्या आहे तणाव. पण ज्या घरामध्ये देवाला नैवेद्य अर्पण केला जातो, त्या घरात राहणाऱ्या लोकांच्या मनात एक वेगळी स्थिरता येते. कारण देवाला नैवेद्य अर्पण करताना मनामध्ये आपलं मन एकाग्र होतं, आणि त्या क्षणी तुमचं मन देवाशी जोडलं जातं. आता शुक्र ग्रहाशी संबंध. शास्त्रानुसार खडीसाखरेचा संबंध हा शुक्र ग्रहाशी जोडलेला आहे. देवाला रोज आपण खडीसाखरेचा प्रसाद दाखवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यपूजेत खडीसाखरेचा प्रसाद ठेवण्याची अत्यंत सोपी आणि अत्यंत सात्विक आहे ही पद्धत. आपण हे रोज करू शकतो. खडीसाखर हा प्रसाद ठेवण्याची विधी आहे. ती कशी करायची? तर एक स्वच्छ वाटी घ्यायची. प्रसादासाठी एक छोटीशी तांब्याची किंवा चांदीची वाटी घ्यायची. तांब्याची वाटी चालेल किंवा स्टीलची पण चालेल. वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये काही खडीसाखरेचे खडे ठेवायचे. आणि नंतर मग देवासमोर पाटावर पाण्याचं एक छोटस असं चौकोन मंडल करायचं, भरीव चौकोन मंडल करायचं, आणि त्यावरती प्रसादाची वाटी ठेवायची. देवाला थेट जमिनीवर नैवेद्य दाखवू नये, पाटावर ठेवायचं. आणि त्याच्यावर मग खडीसाखरेवर एक तुळशीपत्र आवर्जून ठेवायचं. कारण तुळशीशिवाय नैवेद्य पूर्ण मानला जात नाही. नैवेद्य अर्पण करताना हातात थोडं पाणी घेऊन वाटीभोवती आपण असं पाणी फिरवायचं आणि श्री स्वामी समर्थाय नमः असं म्हणायचं. श्री स्वामी समर्थाय नमः नैवेद्यम समर्पयामी असं म्हणा, 3 वेळा म्हणा, आणि पाणी फिरवायचं. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः असंही म्हणा. असं म्हणत आपण प्रसाद अर्पण करायचा देवाला. मंत्र म्हणता आला नाही तरी चालेल, आपला भाव महत्वाचा आहे. तुम्ही कोणता मंत्र म्हटला नाही तरी चालेल. तुम्ही किती श्रद्धेने, किती भावनेने तुम्ही अर्पण करत आहात नैवेद्य, हे महत्वाचं आहे. देवाला भाव प्रिय आहे. नित्यपूजेच्या वेळी किंवा आरतीपूर्वी हा प्रसाद आपण देवापुढे ठेवतो, खडीसाखर. तसंच संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी पण खडीसाखराचं नैवेद्य दाखवणं शुभ मानलं जातं. सकाळी दाखवू शकता. प्रसादाचं वितरण. आता हे नैवेद्य दाखवल्यानंतर साधारण 10-15 मिनिटं आपण ही वाटी देवापुढे ठेवायची, आणि ही वाटी देवापुढे ठेवायची, थोडा वेळ राहू द्यायची. आणि नंतर मग आपली पूजा झाल्यावर ही वाटीतला जो प्रसाद आहे तो घरातील सर्व व्यक्तींनी हा प्रसाद, खडीसाखरेचा प्रसाद ग्रहण करायचा. ज्या घरामध्ये रोज खडीसाखर देवाला अर्पण केली जाते, त्या घरातील ऊर्जा बदलते.
तुम्हाला कदाचित दिसणार नाही, पण जाणवेल नक्की. ज्या घरात रोज नैवेद्य अर्पण केला जातो त्या घरामध्ये एक सकारात्मक कंपन निर्माण होतं. वाईट ऊर्जा हळूहळू दूर जाते आणि चांगली ऊर्जा वाढते. म्हणूनच अनेक वेळा अचानक घरातली परिस्थिती सुधारायला लागते. तर पुढचा बदल, आर्थिक स्थिती सुधारते. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण हो, हे अगदी सत्य आहे. देवाला अर्पण केलं की तुमच्या आयुष्यातील अडथळे कमी होतात. म्हणून देवाला नैवेद्य अर्पण करा, कमीत कमी खडीसाखर अर्पण करा. ज्या घरात श्रद्धेने नैवेद्य ठेवला जातो त्या घरात पैशांचा प्रवाह हळूहळू सुधारतो. कारण देव स्वतः तुमचा योगक्षेम चालवतो. पुढचा बदल, नातेसंबंध सुधारतात. घरातले वाद कमी होतात, समज वाढते आणि प्रेम वाढायला लागतं. एकमेकांबद्दल आदर निर्माण होतो. कारण देवाची कृपा म्हणजे काय, तर ती माणसांच्या मनात गोडवा निर्माण करते. आणि जेव्हा मन गोड होतं तेव्हा नाती आपोआप मजबूत होतात. आता पुढचा बदल, संकट कमी होतात. ज्या घरात देवाला रोज नैवेद्य किंवा खडीसाखर अर्पण केली जाते त्या घरावर एक प्रकारची दैवी सुरक्षा कवच एक तयार होतं. मोठी संकट टळतात आणि आलेली अडचणी अगदी सहज सुटते. एक छोटा अनुभव सांगते. एक कुटुंब होतं, त्यात सतत अडचणीत होतं. मग अडचणीत होतं म्हणून भांडणं व्हायची, आर्थिक संकट होतं त्या कुटुंबावर. एका मोठ्या व्यक्तीने, म्हणजे ज्येष्ठ व्यक्तीने सांगितलं त्या कुटुंबाला की तुम्ही रोज देवाला खडीसाखर अर्पण करा. अगदी छोटी गोष्ट आहे बघा, देवाला खडीसाखर अर्पण करा. मग त्यांनी सुरुवात केली. पहिले काही दिवस काहीच बदल झाला नाही, पण त्यांनी श्रद्धा सोडली नाही आणि चालूच ठेवलं. रोज देवाला खडीसाखर अर्पण केली आणि मग हळूहळू घरामध्ये शांतता आली. त्यांच्या घरात जे भांडण होत होते ते भांडण थांबले आणि मग काही महिन्यामध्ये आर्थिक स्थिती सुधारली. ही जादू नव्हती, हा होता श्रद्धेचा परिणाम. काही मोठं करण्याची गरज नाहीये. दररोज सकाळी देवासमोर थोडी खडीसाखर ठेवा वाटीमध्ये आणि मनापासून प्रार्थना करा की देवा, माझ्या घरामध्ये सुखशांती नांदू दे. बस, फक्त लक्षात ठेवा, हे फक्त सवय म्हणून करू नका. तर मनामध्ये भाव नसेल तर त्याचा काही परिणाम होत नाही. मनापासून करा, श्रद्धेने करा आणि आजपासून सुरू करा. खडीसाखर देवाला अर्पण करा आणि बघा तुमच्या घरात काय बदल होतो. कदाचित सुरुवातीला काहीच जाणवणार नाही, थोडे दिवस काहीच परिणाम दिसणार नाही तुम्हाला चांगले, पण एक दिवस तुम्ही स्वतःच म्हणाल की खरंच देवाने माझं घर बदललं. हा व्हिडिओ इथेच थांबवू नका. तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा, कारण कदाचित त्यांच्या आयुष्यात पण हा बदल घडू शकतो. माहिती आवडली असेल तर कमेंट मध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.